हा जमीन हडपण्याचा प्रकार आहे. तर बाबा शंकर धोंडीबा आहिरे, तर त्यांचा पुतण्या प्रकाश देवराम आहिरे यांनी त्यांची तो तलाठी होता, त्यांनी त्यांची जमीन हडपली आहे. तर अवघ्या 10,000 रुपयासाठी त्यांना काही माहीत नव्हतं. त्यांनी आता त्यांची जमीन विकली त्यांच्या भावाला. तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझी अजून जमीन आहे. पण जेव्हा नावावरती उतार्यावरती तेव्हा त्यांनी चेक केलं तर त्याच्यावरती त्यांच्या पुतण्याचं नाव येते. आणि त्या पुतण्याने त्यांना अवघे 10,000 रुपये दिले होते. 10,000 रुपये दिले होते. तर त्या 10,000 रुपयासाठी त्या भाऊने त्यांची जमीन खोट्या सह्या करून त्याच्यावरती आजी तुमची सही का आजीची सही नाही, त्यांचे तिघा पोरांची सही नाही. तर त्यांनी त्यांची जमीन हडपून घेतली. बाबा त्यांच्या पोराच्या नावावरती त्याच्या पोराच्या नावावर केले का? आणि त्यांना सरकारी अनुदानित विहीर आली होती. त्या विहिरीच्या सह्या बाबाकडून घेतल्या त्यांनी. अंगठे बाबाच्या सह्या अंगठे घेतले. जागा दावली त्याला. हा बाबांनी जागा वगैरे सगळं दावलं. बाबाची सगळं म्हणजे त्यांनी इतकी खोटारडेपणाने बाबांनी त्याला शिक्षण दिलं. बाबांनी सगळं केलं त्याच्यासाठी. आणि त्यांनी बाबाची जमीन हडपून घेतली. तर तो तलाठी होता. तर तलाठी असून त्यांनी सह्या अंगठे कस काय घेतले, कस काय ती नावावर करून घेतली? तर आमचं सरकारकडे निवेदन आहे की ती लवकरात लवकर बाबांना जमीन त्यांची मिळवून द्यावं. त्यांच्या हक्काची जमीन आहे. आणि त्यांनी ती लुबडून खोटं नाटक करून गोड बोलून त्यांच्या खोट्या सह्या घेऊन खोट्या अंगठे घेऊन त्यांच्या पोरांना न कळत ही जमीन हडपली. आज जेव्हा त्यांनी जमीन विकली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझी अजून जमीन आहे आणि ती जमीन मला परत भेटावा. मला म्हटलं का पोरायला आणू नको, तू पैसे घे जाय म्हणे. मी पैसे घेतले, पोरायला येऊन नाही दिलं, बायकोला येऊन नाही दिलं. त्याला माझ्या पैसे 3 वेळ करून दिलेले, मला 3 वेळ. आणि आज जेव्हा त्यांना कळलं का ती जमीन त्यांनी हडपली तर आता ती नावावर होऊ शकत नाही, तर तेव्हा त्यांनी त्यांच्या जीवाचा आक्रोश केला. आणि ते आत्महत्येचा प्रकार ते बोलत होते, मी आत्महत्या करतो. मी त्यांना बोललो थांबा, आपल्याला सरकार याच्यापासून आपली आपल्याला वाटचाल दाखवील आणि सरकार तुम्हाला मदत करीन. तुमची जमीन भेटून देण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करीन. आमचं सरकारकडे आवेदन आहे की तुमची जमीन त्याची तुम्ही चाळून पडताळणी करा आणि ती जमीन कस काय नावावर झाली चेक करा. त्याच्या आजीची सही नाही, तिने पोरांची सही नाही, तर मग ती जमीन झाली कस काय नावावरती? आमचं सरकारकडे निवेदन आहे की जमीन बाबाला परत मिळवून द्या. बस.